गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जो जुना वाद आहे, हे दोघं जण पारंपरिक एकमेकांचे राजकीय विरोधक मानले जातात आणि महापालिका निवडणुकीच्या काळामध्ये तर या दोन नेत्यांमधला वाद चांगलाच उफाळून आल्याचं चित्र पाहायला मिळालेलं होतं। तोच वाद आता पुन्हा एकदा रंगण्याची शक्यता आहे, कारण वरिष्ठांनी परवानगी दिली तर शिंदेंचं अस्तित्व संपवून टाकू असं वक्तव्य भाजपचे नेते गणेश नाईकांनी केलेलं आहे। त्यामुळे वादाला हवा मिळाली आहे। तर शिंदेंच्या बचावासाठी शिवसेनेची अख्खी ब्रिगेड मैदानामध्ये उतरली आहे। शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदेंची पाठराखण करताना गणेश नाईकांवरती चांगलंच तोंडसुख घेतलंय। महापालिका निवडणुकीच्या काळामध्ये दोन नेत्यांमधल्या वादानं अक्षरशः टोक काढलं होतं आणि गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना उद्देशून केलेला टांगा पलटी करून घोडे फरार करून टाकेन हे विधान तर निवडणूक काळात सर्वाधिक चर्चेत राहिलं। याच दोन नेत्यांमधला वाद गणेश नाईकांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे। किल्ले कोणाचे नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना, ते ह्यांचे नामनिशाण साफ करत हे मी आजपर्यंत बोलतो। फक्त काय आम्ही भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे म्हणून आम्ही आदेश मानतो। काय बोललो आम्ही आदेश मानतो। मनाला नाही न पटताना हे कार्यकर्त्यांनी सण केले पक्षाच्या नेतृत्वाच्या आदेशाकरता, असं माझं मत आहे। आणि ते आता हे मी बोलतो याचं ट्रान्सलेशन हिंदी इंग्लिशमध्ये सगळीकडे होऊन जातं। गणेश नाईकचं थोडं जास्त होत चाललेलं। दरवेळेला आव्हानाची भाषा करणाऱ्यांनी पहिले आपण थोडं डोकं ठिकाणावर ठेवायला। एकनाथ शिंदे साहेबांमुळे सत्तेत आले हे विसरू नका। आणि कुणाला साफ करण्याची कुणाला भाषा करताय? हे काय नवी मुंबईचे डोंगर आहेत का काय साफ व्हायला? का तिथलची रेतीचं खदान आहे साफ करायला? मी गणेश नाईकांच्या भूमिकेशी सहमत आहे। ठाण्याच्या निवडणुकीत सुद्धा साताऱ्यातल्या ड्रग्जचा पैसा मोठ्या प्रमाणात आला आणि त्या पैशाच्या ताकदीवर आणि दहशतीच्या बळावर ठाण्यामध्ये शिंदे गटानं बहुमत मिळवलं। गणेश नाईक गेले सातत्यानं काही दिवस या विषयावरती भूमिका मांडतायत आणि ती भूमिका अमान्य करता येणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।